केक भरवण्याच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून। नाशिक शहर पंचवटी पेठ रोड कर्नल नगर येथील रहिवासी आशिष रणमाडे या अल्पवयीन 17 वर्षीय युवकाची हत्या झाल्याची खळबळदायक घटना 30 मे रात्रीच्या वेळी घडल्याचे समोर येत आहे। सविस्तर वृत्त असे, गेल्या 2 दिवसांपूर्वीच मित्राच्या वाढदिवशी एकमेकांना केक भरवण्याच्या किरकोळ कारणावरून आशिषचे त्याच्याच काही मित्रांसोबत भांडण झाले होते आणि याच गोष्टीचा राग मनात ठेवून 3 अल्पवयीन तरुणांनीच धारदार शस्त्राने आशिषची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। सदर घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत आणि आपली तपासाची चक्रे फिरवत 3ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे। खरं तर ही अतिशय दुर्दैवी घटना असून अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करत असताना या तरुणाईला भीती कसलीच का वाटत नाही। गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी, दरोडे, घरफोड्या, वाहनांची जाळपोळ, त्याचबरोबर सर्वात भयंकर म्हणजे खुनाचे सत्र काही बंद होण्याचे नाव घेताना दिसत नाहीये। एकीकडे पोलीस प्रशासन नाशिक शहरात सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहे, तर गुन्हेगारांनी जणू काही पोलिसांना आव्हानच केल्याचे वाहन जाळपोळ प्रकरणामधून समोर येत आहे। कारण शहराच्या वाढत्या गुन्हेगारीच्या आलेखात अल्पवयीनांचा जास्त समावेश असल्याचे समोर येत आहे। त्यामुळेच अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करताना कायद्याने का होईना परंतु पोलिसांचेही कुठेतरी हात बांधले गेल्याचे पोलीस प्रशासनातून दबक्या आवाजात बोलले जात आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।